डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये जगातील विविध धर्मस्थळी होणारे चमत्कार यामध्ये असे एक आश्चर्यपूर्ण उदाहरण सांगितले आहे. ते म्हणजे क्षयरोगाने पीडित असलेले पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहणारे त्यांचे एक नातेवाईक होते. क्षयरोगाने त्यांच्या फुफ्फुसांना पोखरून टाकले होते. त्यांच्या मुलाने त्यांनी स्वतःला बरे करावे म्हणून त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्याने त्यांच्या वडिलांना सांगितले की त्याला एक अजब शक्ती धारण करणारा रखडणारा संन्यासी भेटला जो सारखा फिरत असायचा. युरोपमधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा बरे करणाऱ्या धर्मस्थळी दीर्घकाळ राहिल्यानंतर तो नुकताच तेथून परतला होता. तिथे त्याने 2 क्रॉसचा एक छोटा तुकडा जडवलेली अंगठी प्राप्त केलेली आहे, जी मध्ययुगीन काळातील आहे. अनेक शतकांपासून त्या अंगठीच्या किंवा क्रॉसच्या तुकड्याच्या स्पर्शाने अगणित रोगी रोगमुक्त झाले आहेत. जेव्हा त्याने हे ऐकले तेव्हा त्याने त्या साधूला त्याच्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगितले व ते अंगठी देण्याची भीक मागितली. तो साधू त्यासाठी तयार झाला. त्याने त्या साधूला स्वेच्छेने 500 रुपयांच्या सामानाची भेट दिली. जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना ती अंगठी दाखवली तेव्हा त्यांनी ती त्यांच्याकडून जवळजवळ हिसकावूनच घेतली. ती अंगठी त्यांनी आपल्या हृदयाशी धरली, मूकपणे प्रार्थना केली आणि ते झोपी गेले. सकाळपर्यंत ते रोगमुक्त झाले होते. सगळ्या वैद्यकीय चाचण्यातही हेच सिद्ध झाले. अशा प्रकारच्या उपचार प्रत्येक काळात होत असतात. पण या किस्स्यातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे त्या मुलाने सांगितलेली सुरस कथा केवळ काल्पनिक होती. खरे तर त्या मुलाने रस्त्यातून लाकडाचा एक तुकडा उचलून सोनाराकडे नेला आणि जुन्या काळच्या डिझाईनच्या एका अंगठीत बसवून ती अंगठी आपल्या वडिलांना दिली होती. तुम्हाला कळलेच असेल की रस्त्याच्या किनाऱ्यावरून उचललेल्या त्या लाकडी तुकड्याने त्याच्या वडिलांना निश्चितच बरे केले नव्हते. अत्यंत तीव्रपणे जाग्या झालेल्या त्यांच्या कल्पनेने आणि बरे होण्याच्या श्रद्धापूर्ण आशेने त्यांना बरे केले होते. कल्पना श्रद्धेशी किंवा व्यक्तिगत भावनेशी जोडली गेली आणि या दोन्ही संयोगाने त्यांच्या जाग्या झालेल्या अचेतन मनाच्या शक्तीने त्यांना बरे केले होते. वडिलांना हे कधीच समजले नाही की त्यांच्याशी अशी हातचलाखी केली गेली आहे. जर त्यांना कळाले असते तर त्यांचा आजार पुन्हा बळावला असता. पण ते अज्ञानातच असल्याने तसे झाले नाही. ते पूर्णपणे बरे झाले व त्यानंतर 15 वर्षांनंतर वयाच्या सुमारे 89व्या वर्षी दुसऱ्याच एका कारणाने ते वारले. कसे वाटले बरं आजचा जोसेफ मर्फी यांचा विचार? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.